हॅलो गाइज, वेलकम टू माय चॅनल इज तुष फॉर यू. तर आज आम्ही परत एका नवीन नाही जुन्याच लोकेशनवर चाललो आहे. ऍक्च्युली ही जागा जरा स्पेशल आहे हा लोकेशन. आणि आता आम्ही चाललो आहे जिथे मी फर्स्ट टाइम ब्लॉग केलेला, म्हणजे तिकडनं मी चालू केलं ब्लॉगिंग करायला. सो आपण त्या लोकेशनवर चाललो आहे, तुम्हाला दाखवतो आता. आणि आता आम्ही पोहोचलो इकडे आपला फेमस स्पॉट SK वाईन्स. तर आता आमचे 2 गाड्या येत आहेत पाठून, सो आम्ही त्यांची वाट बघतोय. आणि आता माझ्या बरोबर आहे मिसेस कितारेकर, मिसेस पाठक. What's your name, bro? Prashant. What's your full name? Shetty. Oh, Shetty boy is here. And the Pathak, Mr. Pathak. आता आम्ही आहे ना, ऍक्च्युली मेन जो रोड होता तिकडनं आहे ना खूप ट्रॅफिक होतं. जवळजवळ पाऊण तास लेट ट्रॅफिक होतं. सो आम्ही गावातल्या रस्त्यातून चाललोय. तिकडच्या एका माणसाने सांगितलं की आम्हाला गावातला रस्ता भेटेल चांगला, जो फ्री असेल. तर आम्ही आता तिकडनं चाललोय. असा रस्ता आहे, मस्त आहे पण ना. सो फायनली आम्ही 2-2.5 तासाच्या ट्रॅफिक नंतर आता फायनली आम्ही पोचलो आहे नंदनवन फार्म. जे की हा बोर्ड तुम्ही पहिला पण बघितला असाल. माझा फर्स्ट जो व्लॉग होता तो मी या फार्म पासून चालू केलेला. आणि ते खूप सारे चेंजेस झालेत, तर मी आता दाखवतो. इकडे नवीन त्यांनी रूम्स बनवले आहेत, परत थोडं अट्रॅक्टिव्ह बनवलं आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ बघाल आणि हा व्हिडिओ बघाल तर तुम्हाला खूप फरक जाणवेल. तर हा पहिला इंटेरियर यांनी एक नवीन रूम बांधला आहे वरती, एक तो पण तुम्हाला दाखवतो, फॅमिली रूम. आणि हा खालचा एक रूम आहे. आणि हा पार्किंग एरिया. आणि हा इथे यांचा किचन आणि जे केअरटेकर्स आहेत त्यांचा रूम आहे. आणि इथे बाजूलाच लागून लॉन एरिया, जिथे क्रिकेट वगैरे सगळं खेळू शकतो. जसा मागच्या वेळी दाखवलेला तसाच आहे, पण खूप सारे चेंजेस जसे. सो त्यांनी इकडे हा असा लॉन एरिया, पण इकडे झाडं वगैरे, मागच्या वेळी अशी झाडं वगैरे नव्हतं. आणि यावेळी त्यांनी मस्त प्लांटेशन वगैरे केलं आहे आणि लायटिंग वगैरे लावलं आहे. आणि हा जसा मागच्या वेळी होता तसा डायनिंग एरिया. इथे आपण लंच, डिनर आणि स्नॅक्स वगैरे करू शकतो. आणि हा आपला विला जो मेन, तो हा विला आहे आपला. आणि विलाच्या समोरच लॉन एरिया आहे. खूप चांगला असा आहे लॉन एरिया इकडे. म्हणजे इकडे ॲक्च्युली अदर ॲक्टिव्हिटीज करायला खूप चांगला एरिया आहे. आता आम्ही गेम्स वगैरे पण खेळणार आहे, तर तुम्हाला दाखवेन सगळं या व्हिडिओमध्ये. आणि जसा विलाला बाजूलाच लागून हा स्विमिंग पूल. हा USP आहे त्यांचा की खूप मोठा स्विमिंग पूल भेटतो इकडे प्रायव्हेट आलात तर. नंदनवन संस्कृती फार्म. ॲक्च्युली यांनी नाव पण चेंज केलं आहे. नंदनवन फार्म होतं, तर नंदनवन संस्कृती फार्म कर्जत असं केलं आहे. आणि हा रेन डान्स पण आहे इकडे. हा इथे मस्त सेल्फी पॉईंट पण दिला यांनी, जर तुम्हाला फोटोज वगैरे काढायचे असतील तर. ठीक आहे. आणि हा मस्त आहे ओव्हरऑल. आणि ॲक्च्युली याची पूर्ण स्टोरी आहे ना मी सांगतो, कारण की जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा ह्यांचा ओनर वेगळा होता. त्याच्यानंतर अजून एक चेंज झाला, त्याच्यानंतर आता 3रा ओनर आहे. तर आता बघूया, आपण त्यांना पण भेटू आणि जे चार्जेस वगैरे आहेत ते आपण त्यांना विचारू. आणि जसं सांगितलेलं इथे बाहेर चेंजिंग रूम, शॉवर रूम, इथे बेबी पूल. आणि हा आपला नंदनवन फार्म मस्त. इथे ट्यूब्स पण देतात आहे. दरवेळेप्रमाणे मी फॅमिलीबरोबर आलोय, तर समजून जा हेच बघायचं आहे आपल्याला. DJ ऑपरेटर चालू झालेत गाणी वाजवायला. रूम टूर देतो. तर असा हॉल जो विलाची एंट्री आहे, तर हा आपल्याला हॉल भेटतो. ठीक आहे. हॉलमध्ये फ्रीज आहे,
एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे आणि हा बेडरूम. सो हा एक छोटा बेडरूम विथ AC. आता इथे सगळीकडे पहिला AC नव्हता, फक्त एका रूम मध्येच AC होती. आता हॉलमध्ये पण AC दिली आहे. प्लस हा दुसरा बेडरूम. इथे AC नाही आहे, पण इथे जसं हे दिलं आहे म्हणजे बाजूचा जो ACचा हवा आहे ना तो पण ह्या वेंट थ्रू इकडे पास होणार. सो हा असा आहे दुसरा बेडरूम. आणि हे इथे 2 वॉशरूम. पहिला गिझर वगैरे शॉवर सर्व भेटून जाईल इथे. क्लीन आहे. आणि हा दुसरा कोणतरी गेलाय. तुमचा स्नॅक्स भजी, अजून कांदा भजी आणि बटाटा भजी. न्यू स्टाईल आहे, मस्त टेस्टी आणि टेस्टी आहे. सो इकडचा नाईट ॲम्बियन्स मी तुम्हाला इकडे दाखवतो आता. तर हा असा नाईटला असा व्ह्यू आहे इकडे. म्हणजे आणि मस्त बनवले आहे, लाईट्स वगैरे एकदम प्रॉपर आहे. ठीक आहे. आणि तिकडे आपला विला, इकडे डायनिंग एरिया आणि त्यांचा स्पीकर पण आहे. ठीक आहे. आणि इकडे पाळणं वगैरे सगळं दिलं आहे. ठीक आहे. आणि लाईटिंग तुम्हाला इश्यू नाही होणार. आणि हा इकडे अजून एक आहे, इकडे वरती पण एक आहे रूम. तो छोटा आहे पण आपण 5 जण तिकडे राहू शकतो. ठीक आहे. बाकी इकडे आणि ते स्पीकर वगैरे तुम्ही किती वेळ लावा, काय इश्यू नाही, कोण आजूबाजूला नाही. हे बघा इथे असं एन्जॉय करू शकतो. आज कोणतरी पकडेल का एकमेकांना? पकडला. नाही पडाल. आरामात. ए ते फ्रेश झालाय तो. ए थांब बजेट थांब. आता तुम्हाला नाईटचा पूल व्ह्यू दाखवतो. पूल व्ह्यू एवढा खतरनाक आहे हा बघा. आणि हे असं नाही की तुम्ही संध्याकाळी स्किप करू शकता, रात्रभर तुम्ही पूलमध्ये जावा. आणि मोठा पूल आहे. आजचं जे डिनर आहे ते आपल्याला भाकरी आहे, चपाती, पापड, पनीर मसाला, भेंडी फ्राय, गुलाबजाम मध्ये स्वीट डिश मध्ये गुलाबजाम आहे, डाळ भेटली आपल्याला व्हेज साठी, राईस आणि हा चिकन. ही थाली आहे आपली. आता हे व्हेज घेतलंय, यांनी पण व्हेज. हे चिकन माझ्यासाठी आहे ऍक्च्युली आणि यांनी पण व्हेज. तर आता टेस्ट सांग, कसं आहे, टेस्ट कशी आहे? नाईस. अंकिता कसं वाटतंय? आपण आपण आहे ना व्हेजची डिश ऐकूया कशी वाटली. व्हेजची भाजी कशी आहे? खूप छान. आणि भाकरी सॉफ्ट आहे ऍक्च्युली. पापड इज कुरुम कुरुम.
बोला बोला. Your reviews don't say it's nice. फक्त बोल, मराठीत बोल की काय आवडलं तुला काय नाही. जय महाराष्ट्र. मला भेंडी खूप आवडली. हा Very yummy. हा. And I love भेंडी very much. त्याच्यात मराठी किती आलं? बट हमने तो सुना आपको राइस बहुत पसंद है. आपने राइस तो लिया ही नहीं है कोई भी. सो गुड मॉर्निंग गाईज. आता वाजले सकाळचे 8 आणि सगळे उठले आहेत. ॲक्च्युली अर्धे खेळतात तिकडे, स्विमिंग पूलचा वापर करत आहेत, प्लस नाश्त्याची वगैरे सगळी तयारी चालू आहे. पण इकडचं आता क्लायमेट दाखवतो तुम्हाला. क्लायमेट बघा, पावसामध्ये आहे ना असा व्ह्यू आहे इकडे. थोडा रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय, मस्त आहे. आणि पावसामध्ये ह्या प्लेसवर येणं म्हणजे मस्ट विजिट प्लेस आहे. तर असा आमचा क्रिकेटचा गेम चालू आहे. चल चल हो गया समझ भाई. बात बोलो रुक. नहीं हो गया.
सो लंचमध्ये आपल्याला भाकरी राईस हे काय ओपन कर दाल जिरा आलू चपाती कांदा लिंबू लोणचं चिकन सुक्का आणि रस्सा पापड. सो फायनली आता आम्ही इकडनं चेकआउट केलं आहे आणि आता वाजले आहेत 5 वाजलेत. ॲक्च्युली आम्ही 4चा सांगितलेला टाईम पण त्यांनी एक्सटेंड केला कारण की त्यांना पण माहिती आहे की इकडे पब्लिक येते थोडी मजा होते वगैरे. तर त्यांनी स्वतःहून एक्सटेंड करायला काय बोललं नाही काय आपल्याला हे नाही केलं आहे. सो आता त्या मेन गोष्ट काय की पॅकेज डिटेल्स तर ते आता आपल्याकडे ओनर आलेत तर त्यांच्याकडनंच विचारू आपण पॅकेज डिटेल्स काय आहेत. तर इकडे 1 डेचे पॅकेज वीकडेजचे पॅकेज प्लस विकेंडचे पॅकेज कसं असेल ग्रुपसाठी असेल प्रायव्हेट असेल की मिक्स असेल ते आपण सगळे आता ओनरला विचारूया. सो दादा पहिलं तुमचं नाव सांगा. माझं नाव हमीद अन्सारी माझा भाऊ जुनेद पटेल. ओके मग इकडे मला चार्जेस काय असतील म्हणजे वीकडेजचे पहिलं बोलूया आपण वीकडेजचे कसे असतील. ऑफ डेचे आपल्याकडे आहेत पर पर्सन आपण 2000 रुपये घेतो. हां ओके. आणि विकेंडचे म्हणजे सॅटर्डे संडेचे आहेत त्याचे आपण पर पर्सन 2400 रुपये घेतो. ओके ठीक आहे. म्हणजे माझा कोण मित्र आला तर तिकडे तुम्हाला डिस्काउंट भेटेलच ना. जरूर देऊ आपण. ओके म्हणजे माझं नाव सांगून तुम्हाला म्हणजे जे आपण बघतायत व्हिडिओ त्यांना डिस्काउंट भेटणारच आहे. ठीक आहे. आणि प्लस इकडे इलेक्ट्रिसिटी वगैरे इश्यू असेल तर काय आहे तुमच्याकडे फॅसिलिटी. भरपूर आहे पण आपण बॅकअप साठी आपण नवीनच आता जनरेटर पण आपण आणलेला आहे. ओके आता पॉवर सप्लायचं म्हणजे काय आता टेन्शन काय राहणार नाही. ओके ओके कारण की मी फर्स्ट टाइम आलेलो तेव्हा इलेक्ट्रिसिटी इश्यू खूप झालेला त्यामुळे मी बोललो की अरे इथे असेल नसेल पण लकीली मला इथे जनरेटर भेटला त्यांनी आणून ठेवला ते खूप चांगली. आणि पहिली दुसरी गोष्ट इकडचा USP तर हा स्विमिंग पूल एवढा मोठा स्विमिंग पूल आहे ना की इकडे 30-35 जण आरामात राहू शकतात. ठीक आहे. आणि दुसरी USP गोष्ट म्हणजे हा आपला लॉन एरिया हा लॉन एरिया आणि असा लॉन एरिया ना ॲक्च्युली मी खूप सारे फिरलो पण असा लॉन एरिया आपल्याला कुठे भेटत नाही. इथे आपण क्रिकेट खेळू शकतो संगीत खुर्ची बोला अदर ॲक्टिव्हिटीज बोला ते इकडे आपण खेळू शकतो. आणि मस्त आहे म्हणजे कोणाला दुखापत होणार नाही दगडं नाहीत काय नाही प्युअर ग्रास आहे आपल्याला इथे खूप मोठा आणि प्लस पाळणे वगैरे असतील. ठीक आहे. आणि इकडे हा डायनिंग एरिया ओव्हरऑल खूप चांगली म्हणजे पूर्ण मेंटेन ठेवलेला विलाया. ठीक आहे. हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाइम आलेलो ना तेव्हा फक्त हा एकच रूम होता. ठीक आहे. तेव्हा आम्हाला झोपायला वगैरे थोडा कंजेस्टेड झालेलं पण आता ह्या लोकांनी हा नवीन बांधलाय तर तिथे वरचा रूम पण देतात आणि खालचा रूम पण देतात जर पब्लिक जास्त असेल तर मला एक विचारायचं होतं जसे आता आम्ही जसं खूप मोठा ग्रुप होता म्हणजे 20-25 जणांचा ग्रुप होता म्हणून आम्हाला प्रायव्हेट भेटला. तर आता समज छोटा ग्रुप पण असतो जर 10 जण झाले 8 जण झाले 15 जण झाले तर त्यांच्यासाठी कसं होऊ शकतं म्हणजे प्रायव्हेट भेटेल. आपली कॅपॅसिटी तशी इकडे इझिली 30 लोकांची कॅपॅसिटी आहे. ओके. तर आपण तरी पण 25 लोकांना आपण ग्रुप डायरेक्ट त्यांना प्रायव्हेट देऊ शकतो. ओके ओके. प्रायव्हेट देतो 25 लोकांना आपण प्रायव्हेट. हा पण जर समजा छोटा ग्रुप असेल तर मग काय ऍडजस्टमेंट होऊ म्हणजे 2 ग्रुप एकत्र कराल की कसं. ग्रुप एकत्र होईल ना तर मग त्यांना ते एक 25 लोकांच्या 20 लोकांच्या पे करायला लागतील. अच्छा म्हणजे चार्जेस थोडे जास्त लागतात पण त्याच्यामध्ये पण कमी जास्त होऊ शकतात. मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो म्हणजे तुम्ही स्वतःहून त्यांना विचारू शकता. जर ऑफ डे असेल तर पॅकेजमध्ये जरूर म्हणजे तुम्हाला भेटणारच आहे डिफरन्स थोडा. आणि विकेंड्समध्ये तर ॲक्च्युली म्हणजे मेन म्हणजे जून ते सप्टेंबर म्हणजे पावसाच्या दिवसामध्ये बुकिंग असतेच असते यांची. ठीक आहे. तर तुम्ही कधी मी नंबर देऊन ठेवतो डिस्क्रिप्शनमध्ये त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. हे आपले भाऊ आहेत 2 ते तुम्हाला नक्कीच डिस्काउंट देणार. ठीक आहे. थँक्यू मस्त तुम्ही इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दल थँक्यू. आणि पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे की आपण जिथे पण जातो तर आम्हाला म्हणजे असिस्टन्स मिळत नाही की बाबा काय पाहिजे असेल पण हे लोक या दोघांनी मस्त म्हणजे खातिरदारी बोलतात ना ते एक नंबर केली आहे. एक अजून बोलायचंय हा एवढे मोठे इन्फ्लुएन्सर आज आमच्या फार्मला आले अरे. तुमचं खूप 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 धन्यवाद धन्यवाद सर तुमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सो खूप हंबल आहेत ते आणि तुम्हाला इकडे काहीच म्हणजे एक फॅमिली बोलतात ना ते स्वतः फॅमिली वाटतील आपले. सर तुम्ही नक्की व्हिजिट करा हा प्लेस मस्ट व्हिजिट प्लेस. सर मी सेकंड टाइम आलोय त्यामुळे नक्की व्हिजिट करा. चलो थँक्यू.